नमस्कार, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मुलांना पालेभाज्या कशा खाऊ घालायच्या हा आपल्या सगळ्यांच्या समोर खूपच मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आज मी एक छानशी हेल्दी रेसिपी घेऊन आली आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे पालक. इथे मुठभर पालक मी घेतलेला आहे. किसून घेतलेला पनीर, किसून घेतलेला गाजर, एक कांदा, अर्धा चमचा लसूण पेस्ट, कोथिंबीर, अर्धा इंच आलं, एक हिरवी मिरची आणि काही मसाले आहेत. पाव चमचा धनिया पावडर, लाल तिखट, चिमूटभर हळद, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ, एक वाटी बेसन आणि 4 चमचे रवा. आता सर्वात आधी पालक आपण मिक्सरमधून छान ग्राइंड करून घेऊया. यामध्ये एक मिरची आणि अर्धा इंच आलं घालून घ्यायचं आहे आणि छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, ह्याची आता अशी छान पेस्ट तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी बेसन आणि 4 चमचे रवा मिक्स करून घ्यायचा आणि याला छान ढवळून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि याला मिक्स करून घेऊ आणि एका बाजूला याला छान ठेवून द्यायचं. याला एका बाजूला आपण ठेवून देऊ. आता तोपर्यंत आपण पनीरची भाजी बनवून घेऊ. त्यासाठी मी इकडे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा छान परतवून घ्यायचा. तोपर्यंत तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली. ती छान मिक्स करून घ्यायची. चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं या सगळ्याला. आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ आपण आणि याला छान मिक्स करू. बघा किती छान असं याला मिक्स करून घ्यायचं. मस्त सुवास सुटला आहे घरामध्ये. आता ह्याच्यामध्ये किसलेला गाजर आणि पनीर घालून याला परत मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटभर तरी याला होऊ द्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि मुलांच्या आवडीचं ओरेगानो घालून याला परतून घ्यायचं. अशी झाली आपली पनीरची भाजी तयार. हे जे पालकचं बॅटर आपण बनवून घेतलं होतं, आता त्याचे आपल्याला तव्यावरती छान डोसे बनवून घ्यायचे. मीडियम साईजचेच बनवायचे आहे, जास्त पातळही नाही बनवायचे. थोडं वरून तेल घालून त्याला छान होऊ द्यायचं आहे. बघा किती छान याचा डोसा तयार झालेला आहे. आता याला परतवून घेऊया आणि दुसरी बाजूसुद्धा शेकून घेऊ चांगली. डोसा तयार झाला, ह्याला काढून घेऊ. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे आहे. आणि आता पुढे ही जी पनीरची भाजी आपण बनवून घेतली होती ती या डोस्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायची आणि याचा रोल बनवून घ्यायचा. अशाच प्रकारे सगळे रोल बनवून घ्यायचे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की कशी झाली आहे.